एकादशीला पांडुरंग शक्तीपीठ रद्द करायचं हे मुख्यमंत्र्यांना सांगेल, जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली. तर शक्तीपीठला विरोध करणाऱ्यांना पांडुरंगानं सद्बुद्धी दिली असेल असं जयकुमार गोरे यांनी म्हटलंय. विकासाच्या आड आल्यास सर्वांचा सत्यानाश होईल असंही जयकुमार गोरे यांनी म्हटलेलं आहे. जिल्ह्यातील लोक आज एकत्रित येऊन पांडुरंगाला साकडं घालतायत की शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची बुद्धी सरकारला तू दे. आणि आम्हाला विश्वास आहे पांडुरंग पावेल आणि त्यांना सांगेल की हा शक्तीपीठ महामार्ग गरजेचा नाही. लोकांचा असंतोष प्रचंड या विरोधात आहे आणि म्हणून तो करू नये अशी नक्की सूचना राज्याचे मुख्यमंत्री पूजेला येतील त्यावेळी पांडुरंग करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. शक्तीपीठाची काय आवश्यकता आहे हे जेव्हा शक्तीपीठ झाल्यावर समृद्धी महामार्गाची काय आवश्यकता होती ते झाल्यावर कळालं. चांगलं काम होत असताना विरोध सातत्यानं होत असतो. काही लोकांना कुठलंही चांगलं काम आलं की विरोध करायचा आणि आपलं अस्तित्व दाखवायची सवय आहे. एवढंच माझं सांगणं आहे. विठुरायानं या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यांना सुबुद्धी दिली असेल. बाबांनो, विकासाच्या आड येऊ नका. जो जो विकासाचा आड येतो त्याचा सत्यानाश होतो ही बुद्धी विठुरायानं दिली असेल.